हॉटेल जलपरीचे मालक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी त्यांनी भेट दिली आहे। ते माझ्यासोबत आहेत। दादा, सोशल मीडियावरती काल व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। इथल्या आंदोलनकर्त्यांना जेवण वगैरे भेटत नाही, तुम्ही काहीतरी आणले असल्याचे देखील व्हिडिओ व्हायरल झाले, नेमकं काय आणलंय? मी 15,000 केळी, 15,000 पाणी पाऊच आणि जवळपास पर्सन 500 किलो तर वैयक्तिक तुमच्या जलपरी हॉटेलच्याच माध्यमातून आणले का बाकी इतर कोणी काही सपोर्ट? काही नाही, मी आपल्या हॉटेलच्या माध्यमातून माझ्या भावासाठी आणलेला आहे। कुठं वाटप झालं का सगळं? हा, वाटप झालं, निम वाटप चालू आहे। कोणत्या ठिकाणी पॉइंट कोणता घेतला? ही गेटमध्ये यायच्या, मैदानाच्या मध्ये यायच्या समोरच एकदम गेट। ज्यावेळेस तुम्ही वाटप करतायत त्यावेळेस सगळं व्यवस्थित आहे असं वाटतंय का, किंवा म्हणजे जेवणाचा वगैरे अडचण निर्माण होते असं दिसतंय? नाही नाही, आता कसं आहे माहिती आहे का, जवळपास आमच्या काळजाचे तुकडे लांबून लांबून एका ठिकाणी गोळा झालेत। तर बरेच उद्योजक आहेत, त्यात मी बी आहे, बरेच व्यावसायिक माणसं आहेत, त्यांनी हेल्प केली। एक तुमचा शेवटचा जो डायलॉग आहे ते एकदा म्हणून ना। अहो कुठून? थेट मुंबईतून। अहो कुठं? थेट आरक्षणासाठी। म्हणून तर मी म्हणतो कोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। धन्यवाद मित्रांनो। धन्यवाद। हे होते जलपरी। दादा, नाव काय तुमचं? माझं नाव रवींद्र सीताराम काळे, मी प्रॉपर लातूर जिल्ह्यातल्या मुरुड या गावचा रहिवासी आहे। काही तुमचा स्टाफ वगैरे काही आलाय का सोबत? हो, माझ्यासोबत दीपक आणि 4-5 पोरं आणखीन आलेले। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंडिया, मुंबई।